दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या घटनेविरोधात आज संपूर्ण मालेगाव संतप्त झालाय। शहरात काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, महिला आणि पुरुष एकत्र आले आणि आरोपीला तात्काळ फाशीची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली। या मोर्चा दरम्यान परिसरात तीव्र संतापाचे वातावरण पाहायला मिळाले। फाशी झालीच पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। आत्ताच नाही, आम्ही पुरा महिनाभर सुद्धा मालेगाव बंद करू शकतो। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे त्या मुलीला। सरकारने लवकरात लवकर हे त्यांचे कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावरती। आमची चिमुकली यज्ञा त्यांची जी अमानुषपणे हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर मालेगावमध्ये असा प्रकार कधी घडलेला नाही, पहिल्यांदा हा प्रकार घडला। परंतु तुझ्या नराधमाने हा जो प्रकार केलेला आहे, प्रसन्न महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद फार प्रमाणामध्ये पडलेले आहेत। परंतु आम्ही प्रशासनाला विनंती केली की त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी। परंतु आपण बघू शकतात आपली न्याय व्यवस्था कशी आहे। तारीख पे तारीख ठीक आहे, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, परंतु आम्हाला शासनाला ही विनंती करायची आहे की तुम्ही जी चार्जशीट 3 महिन्यामध्ये दाखल करतात ती तुम्ही 15 दिवसामध्ये दाखल करावा आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये त्वरित ही केस कोर्टामध्ये घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी। आज आमच्यापर्यंत सगळ्या लोकांचा न्याय असावा, या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी निषेध करतो। मोर्चा पुढे सरकत असताना नागरिकांचा आक्रोश इतका वाढला की मोठी गर्दी थेट कोर्टाच्या दिशेने धावली। काहींनी कोर्टाच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना तातडीने मनुष्यबळ वाढवावे लागले, मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। या प्रसंगी दादाजी भुसे यांनी जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला। त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलंय की हा अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू। न्यायालयीन प्रक्रियेत फाशीची शक्यता खुली राहील, तसेच नागरिकांनी शांतता व संयम राखत कायद्यावर विश्वास ठेवावा असंही त्यांनी आवाहन केलंय। त्या दरम्यान नागरिकांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला असून मालेगावमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव।